कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या सुरू आहे. या मार्गावर पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी इथं उड्डाणपूल उभारलं असून त्या उड्डाणपुलापासून नावलीपर्यंत सेवा रस्ता करण्यात आलाय. या सेवा रस्त्याला लागूनच 25 फूट उंचीची आरसीसी भिंत बांधण्याचं काम सुरू आहे. आरसीसी भिंतीच्या पलीकडं देवाळे गावातील 25 ते 30 कुटुंब राहतात. याशिवाय शेतकऱ्यांची 50 एकर शेतजमीन आहे. त्यामुळे या ठिकाणी उंच भिंत बांधल्यानं भिंतीच्या पलीकडं ये-जा करणं सर्वांनाच अडचणीचं ठरणार आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तोंडी आणि लेखी कळवूनही या भिंतीची उंची कमी केलेली नाही. अखेर आज ग्रामस्थ, देवाळे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत सुरू असलेलं भिंतीचं काम बंद पाडलं. यावेळी भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव डॉक्टर स्वाती पाटील, यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनीता पाटील यांनी या ठिकाणी भेट देत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी भिंतीची उंची कमी करण्याबाबत चर्चा केली. सेवा रस्ता हा ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांसाठी असताना ठेकेदार मात्र उंचच्या उंच आरसीसी भिंती उभा करून सर्वांची गैरसोय करतायत. त्यामुळे हे काम थांबवून बांधण्यात येत असलेली भिंत त्वरित हटवावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आलाय. इतक्या निकृष्ट दर्जाचं काम इथं चालू आहे आणि हा सर्व खटाटोप त्या पुलासाठी चालला आहे की ज्या पुलाची उंची वाढवताना त्यांनी जमिनीमध्ये खाली रिटेनिंग वॉल घ्यायला पाहिजे होती, पण त्यांनी जमिनीपासून वर घेतल्यामुळं त्यांची चूक लपवण्यासाठी हा इथला जो काही खर्च आहे हा शेतकऱ्यांच्यावरती आणि त्यांच्या माती मारायचं काम चालू आहे. त्यामुळं आजपासून इथलं काम चालू आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की कृपया आपण इथं तातडीने लक्ष द्यावं, तर या ठिकाणी एक मोठं जनआंदोलन उभारलं जाईल, हे पूर्णपणे काम बंद पडलं जाईल असं या ठिकाणी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने इथं सांगत आहे. यावेळी देवाळे गावचे सरपंच वसंत थोरात, उपसरपंच युवराज चव्हाण, माजी सरपंच शिवाजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, प्रताप पाटील, वैभव पाटील, तानाजी पाटील, विजय पाटील, शेतकरी संघटनेचे विवेक बच्चे, बाजीराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.